ठाई येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दात पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका मने संत सेवा तुका मने संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला विठ्ठला वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग रूप येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम। आज महारुद्र मारुतीरायाच्या कृपेने या ठिकाणी मारुतीरायाचा महारुद्राभिषेक व रोट या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे।
अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहणं गरजेचं असतं आणि म्हणून थोडी प्रस्तावना पाहून आपण अभंगामध्ये प्रस्तावना करून अभंगात प्रवेश करणार आहोत. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ज्यांनी सर्वांचा परिचय दिला व स्वतःचा परिचय राखून ठेवला, अशा लोकांचं हृदय मोठं असतं, मन मोठं असतं. असे आमचे हरिभक्तपरायण रोहिदास महाराज मस्के, ज्यांनी या कीर्तनाचा अति सुंदर अशा प्रकारचा प्रारंभ केला. आजच्या कार्यक्रमाला कीर्तनाला लाभलेले उत्तम गायक आमचे हरिभक्तपरायण उद्धव महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची मृदंगावरची बोटं प्रत्येकाला माहीत आहेत, असे आमचे हरिभक्तपरायण भरत महाराज पठाडे, सोबतच छोटासा परंतु गुणामध्ये प्रवेश करत असणारा हरिभक्तपरायण भूषण काय रोहन महाराज भिसे. काय सुंदर त्याने सुद्धा पठाडे महाराजांना साथ देणं सोपं गोष्टी नाही, परंतु त्याने पुष्कळ कोशिश केली. काय नाही विहिरीपर्यंत पोहोचू शकला, पण काठावर जरूर पोहोचलेला आहे. लक्षात ठेवा, एक दिवस विहिरीत जरूर त्या ठिकाणी उडी मारून पोहणार आहे, कारण ती उमलती कली आहे. जरूर एक दिवस त्या कलीचं फुल बनणार आहे. अशा पोरांना पाहून माझ्या सुद्धा मनामध्ये खूप आनंद होतो. किती गुणवान हे आहे सर्वजण. एक प्रकारचे हे सर्व आज हिरे एकत्रित झालेले आहेत. बाकीचे नाराज होऊ नये म्हणून बाकीच्यांना मोती म्हणतो. विठ्ठला 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 आणि मोत्यांची सुद्धा काही कमी किंमत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुकोने घेतले मोती जैसे. ही सर्वच मंडळी गुणवान आहे आणि या सर्व गुणवंतामध्ये आज हा कीर्तन रूपी सेवा करण्याचा सुयोग ज्यांनी या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, असे श्री बालासाहेब विनायकराव वाळके, त्यांचे सुपुत्र श्री यशवंत बालासाहेब वाळके व संदीप बालासाहेब वाळके व संपूर्ण वाळके परिवार, त्यांचे नातेवाईक आदी सर्व, सोबत सर्व ग्रामस्थ, परिसरातील सर्व मंडळी आवर्जून जे कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मान्यवरामध्ये श्री साहेबराव भोसले मुळीकर, सभापती गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती, हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि सर्व मंडळीचं उपस्थितांचं स्वागत आहे. आदरपूर्वक त्यांच्या प्रेमाचा आदर आहे. आणि आता आपण अभंगाची प्रस्तावना पाहू. विठ्ठला 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 विठ्ठला. ओ हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या पायाजवळ अनंत लाभांचा खजिना आहे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाची साठी, कोणी तयाकडं न पाहे रे. संत सज्जनांनी समाजामध्ये दुकान मांडलेलं आहे. त्यांच्या दुकानातलं एकच धन आहे, विचार धन. वारकरी संप्रदाय हा विचाराला महत्व देणारा संप्रदाय आहे. कसल्याही प्रकारचं कर्मकांड नाही, कसल्या प्रकारचं काही नाही. शुद्ध विचार आणि शुद्ध विचारच. माऊलीपासून तर निळोबारायापर्यंत, निळोबारायापासून तर आज असणाऱ्या सकल संत महात्म्याच्या पर्यंत, महाराज मंडळीच्या पर्यंत सर्वांनी वारकरी संप्रदायाने जगाला विचार दिले. विचार हाच एक विचार, एकच वस्तू सत्य आहे. विचाराला सोडल्यानंतर, ज्ञानाला सोडल्यानंतर सर्व गोष्टी असत्य आहेत. आणि अजूनही वारकरी संप्रदायाने खोटं समाजाच्या माथ्यावर मारण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
म्हणून आमच्या वारकऱ्यांचा परमार्थ हा निस्वार्थ आणि समाज कल्याणाचा परमार्थ आहे आणि सातत्यानं या विचाराचं दान ते करत राहतात. कधी कोणाला भुलवण्याचा प्रयत्न केला नाही, कधी कोणाला फसवण्याचा प्रयत्न केला नाही, व्यर्थ कर्मकांडामध्ये गुंतण्याचा प्रयत्न केला नाही. 1 महिन्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात मी कीर्तन केल्यानंतर एक महिला भेटली, सुशिक्षित महिला होती. मला एकच सांगायचं की सुशिक्षित समाजाने विचाराच्या पाठीमागे लागलं पाहिजे. कर्मकांड केव्हाच हद्दपार केलेला आहे ज्ञानोबरायांनी तेव्हापासून. कर्मकांडाला इथं महत्व नाही. आणि आपला मराठवाडा वारकरी संप्रदायाचं मुकुटमणी असणार आहे. इथे सर्व संतांनी जन्म घेतला आणि आजही या मातीला विचाराचा सुगंध आहे. विठ्ठला विठ्ठला ती महिला आली, ती म्हणाली महाराज कीर्तन चांगलं वाटलं, परंतु तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. म्हटलं विचार. म्हटलं काही कीर्तनातला प्रश्न असेल काय? ती बाई विचारू लागली, महाराज गणपतीला पांढऱ्या जास्वंदाचं फुल चालतं का? म्हटलं माझ्या कीर्तनातला विषय नाही. म्हटलं माझ्या कीर्तनात मी म्हटलं असतं की लाल चालतं पांढरं चालत नाही तर मग माझा विषय होता. नाही, ती म्हणाली की गणपतीला चालतं का पांढरं जास्वंदाचं फुल? म्हटलं वाहिलं तर काय होतं, कोण सांगितलं? ती म्हणाली गणपतीला जर पांढऱ्या जास्वंदाचं फुल वाहिलं तर घरामध्ये दारिद्र्य येत असतं. मग वाहायला चालतं का नाही? मी त्या बाईला उत्तर दिलं. मी म्हटलं बाई ध्यान देऊ नाही, जर पांढऱ्या जास्वंदाचं फुल गणपतीच्या पायावर ठेवायचं आणि गणपतीनं जर पाय झटकला तर समजायचं चालत नाही. गणपतीनं दिलं फेकून पायानं असं तर चालत नाही. आणि गणपती जर फुल ठेवल्यानंतर शांत बसलं तर चालतं. म्हटलं असं काही नाही. समाजाच्या बुद्धीमध्ये भेद आणि भ्रम टाकण्याचे अनेक पंथ आहे, ते प्रयत्न करत असतात. विठ्ठला विठ्ठला अंधश्रद्धा अविचार हे साधूचं दान नाही. त्या बाईला मी सांगितलं गणपती जर फुलाला नाकारत असेल, फायाहून फेकून देत असेल तर नाही चालत. माणसांना जे घ्यायचं आहे ते घ्यायची सवय नाही आणि जे नाही घ्यायचंय त्याची सवय लागलेली आहे. म्हणून मराठवाडा हा वारकरी संप्रदायाचं खरं घर आहे. इथूनच वारकरी संप्रदाय चालवणाऱ्या संतांचा उदय झाला, अवतार झाला. परंतु या भूमीमध्ये सुद्धा मी नेहमी येत असतो. मागच्या वेळेस आलो होतो 1-2 महिन्यापूर्वी. सकाळी सकाळी त्या गावातून उठलो आणि फिरायला चाललो. प्रत्येकाच्या हातात तांब्याचा तांब्या. कुठं चालल्या होत्या बाया पता नाही, सकाळी सकाळी चालल्या होत्या. तरुण पोरं चालले होते 12वीतले कॉलेजचे. आणि मी उभा राहिलो. म्हटलं पाणी घेऊन कुठं चालले? म्हणजे महादेवाच्या मंदिरात. म्हटलं महादेवाच्या मंदिरात कशाला चालले इतक्या सकाळी सकाळी? म्हणले पाणी घातल्यानंतर समृद्धी वाढते, श्रीमंती वाढते. काय? आणि पोरांना विचारलं, म्हणले काहीच नाही, पाणी व्हायचं आणि बेलाचं एक पान ठेवलं MPSC UPSC ची परीक्षेमध्ये आपोआप पास होता. अभ्यासच करायचं काम नाही. अरे मग परीक्षात बंद करून टाका ना, नुसते पानच वाय. म्हणजे इतके आपण मागासलेलो आहोत, इतके आपण अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागलेलो आहोत. अशा अविचारांना समाजाने कधी बळी नाही पडायला पाहिजे. आजचा समाज हा शिक्षित आहे, प्रगल्भ आहे, शिकलेला आहे. अशा लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टीला बळी जायला नको.
म्हणून सत्याचा जो विचार आहे तो सत्याचा विचार साधू संतांनी समाजामध्ये मांडला पाहिजे. कोणीतरी येतं काहीतरी सांगतं आणि काहीतरी करतं आणि त्याच्यामध्ये समाज पागल होऊन जातो. समाजाला जी दिशा जे वळण जो मार्ग मिळायला पाहिजे त्या पवित्र मार्गापासून सत्यापासून समाज वंचित होतो आणि परमार्थ तर त्याचा बोंबल्लाच म्हणून समजा. ईश्वर त्याचा प्राप्त होणं शक्यच नाही, परंतु संसारामध्ये सुद्धा तो दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही संतांनी एकच गोष्ट केलेली आहे की विचार घ्या. विठ्ठला विठ्ठला एकच सांगायचं की माणसाने कल्पनेच्या मागे पळू नये. कल्पना फार खराब असते, लक्षात ठेवा. समाज जो आहे विठ्ठला 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 सोबदाराने भरत बोलाच हार घालायला गेले, कारण तुमची मेहनत पाहिली त्याने. लक्षात ठेवा, इतका बुवा घाम येईपर्यंत वाजवतो, मग हार कोणाला घालायचा? जे श्रम करतील कष्ट करतील त्यांना जरूर हार घाला, आणि जे नुसते बसून आहे त्यांना काही हार घालायचं काम नाही. विठ्ठला विठ्ठला हो, विचार आहे. विचार माणसानं घेतले पाहिजे. अविचार नेहमी माणसाला दूरदृष्टी देऊ शकत नाही. अविचार माणसाला आपल्या पवित्र मार्गापासून विचलित केल्याशिवाय राहत नाही. अविचार सदैव माणसाला अंधाराकडे नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय हा आमच्या ऋषीमुनींचा विचार होता. न्यायचा असेल समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे न्या, असत्याकडून सत्याकडे न्या. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून अविचाराकडून प्रकाशाकडे न्या. लक्षात घ्या. विठ्ठला 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 हो. आणि म्हणून विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा वाचून विचारा समाधान
विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाच्या जीवनामध्ये शांती नाही. अविचार माणसाला कधीही शांती देऊ शकत नाही. आणि म्हणून ते विचार सत्याचे असले पाहिजे. भागवताचा सिद्धांत आहे की सत्यम परम धीमहि. विचार करायचा असेल तर सत्याचे करा. आणि सत्याच्या विचारावरती प्रत्येकानं ठाम झाल्यानंतर खरोखर त्या ठिकाणी विकास होईल. विचार महान आहे. कोणीतरी म्हटलेलं आहे विचारवंतांनी, नॉलेज लीड टू युनिटी, इग्नॉरन्स टू डायव्हर्सिटी. ज्ञान नेहमी माणसाला एकतेमध्ये आणतं. ज्ञान माणसाला जोडत असतं आणि अज्ञान हे माणसांना तोडत असतं. म्हणून माणसाने ज्ञान म्हणजे विचार ठेवले पाहिजे. काय विचारानं सर्व काही होत असतं. विचारच महान आहेत. आणि म्हणून मी सांगत होतो की आपल्या वारकरी संप्रदायाने प्रत्येक साधू संतांनी आपल्याला विचार दिलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला परंतु अशा पवित्र विचाराच्या ठिकाणी माणसं एक होत नाहीत. याचं कारणच एक आहे. काय आज आपण आपल्या समाजामध्ये पाहतो अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक मत आहेत, अनेक मतांतर आहेत. कोणी इकडे वळतो, कोणी तिकडे वळतो. आणि प्रत्येकानं जी दुकानं मांडली ती आपल्या दुकानाकडे वळण्यासाठीच असतात. कारण दुकानदाराला हेच पाहिजे, गिराईक पाहिजे. कोणीतरी आपल्या दुकानाचा गिराईक झाला पाहिजे. अवश्य मे तो व्यापारी आहे, तो मर्चंट आहे, त्याची एकच इच्छा आहे की आपलं दुकान चाललं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. दुकान लावलं तर चाललं पाहिजे, लक्षात ठेवा. पण दुकानात जर वस्तू खोट्या ठेवल्या असतील तर ते दुकान चालेल काही दिवस पर्यंत. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. विठ्ठला विठ्ठला हो, काही गोष्टी अशा आहेत त्या सर्वांना मान्य आहे. सुख सर्वांना मान्य आहे. सुखाच्या विषयी कोणाचाही मतभेद नाही. सुख हे सर्वांना मान्य आहे. सत्य हे सर्वांना मान्य आहे. असत्य चालणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मान्य आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सुख मान्य आहे. जप करणाऱ्या माणसाला, तप करणाऱ्या माणसाला सुख सुद्धा मान्य आहे. परंतु सुखाच्या विचाराच्या ठिकाणी माणसं एकत्रित येत नाही. हेच माणसामध्ये असणारं त्याचा अज्ञान आहे. एका गावामध्ये पंचाची एक जागा पडलेली होती. 5-10 गुंठे जागा होती. एक दिवस गावातली सर्व पंच, सर्व लोक एकत्रित झाले. अरे म्हणाले काहीतरी या जागेचा उपयोग करा, काहीतरी करा या जागेवरती. मग ते म्हणाले आपण असं करू, मीटिंग करू आणि मीटिंग मध्ये ठरवू काय करायचं म्हणून. मग त्यांनी मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर एक माणूस उठला. तो म्हणाला असंही आपल्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही, या जागेवरती महादेवाचं मंदिर बांधून टाकू. महादेवाचं मंदिर बांधण्याचा विचार त्याने दिला. दुसरा उठला म्हणाले नाही, मी काही महादेवाची पूजा करणार नाही, मंदिरात जाणार नाही, बांधायचं असेल तर रामाचं बांधा. रामाच्या वर ते तिसरा उठला. तो म्हणाले रामाचं महादेवाचं बांधल्यापेक्षा कृष्णाचं बांधा ना, सोपं सोपं. कोणी देवीचं, कोणी गणपतीचं. विचार एकच होत नव्हते. कोणी काही कोणी काही कोणी काही म्हणू लागलं. त्यावेळी एक माणूस नुसता ऐकत होता. तो शेवटी उठला. तो म्हणाले माझं ऐकायचं असलं तर ऐकून घ्या आणि तुम्हाला सर्वांना पसंत येईल. काय मी एक अशी गोष्ट सांगेल, ती जर गोष्ट केली तर या जागेचाही उपयोग होईल. रोडच्या काठी जागा, पंचाची 10 गुंठे आणि पैसाही मिळेल. म्हणजे सांगा तुमचं काय. ते म्हणले हे मंदिर सोडा, ढाबा बांधा तिथं, ढाबा. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वा काय विचार आहे चांगले. मी म्हणत नाही की त्याचे विचार वाईट होते म्हणून. त्याने सर्वाला एका विचारात आणलं. ढाबा बांधा. सुरुवात केल्यानंतर लोक येतील. कोण्याही जाती धर्मात तिथं असं म्हणायचं काम नाही तू अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, तुला चालत नाही. कोणी या तिथं, कोणी येईल, खाईल पिईल आणि पैसे देऊन जाईल. आपल्या जागेचा उपयोग होईल, पैसाही एकत्रित होईल. विचार चुकीचा आहे का चांगला आहे? मंदिर बांधायला पाहिजे का ढाबे बांधायला पाहिजे? अरे ज्याच्यातून उत्पन्न वाढत असेल ते बांधलं तर काही हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून विचार हाच व्यक्ती
व्यक्तीचा मानबिंदू आहे आणि त्या मानबिंदूच्या ठिकाणी माणसं एकत्रित येत नाहीत. हेच या समाजाचं, हेच या लोकांचं त्या ठिकाणी अशा प्रकारची मानसिकता आहे, विचार आहे, अविचार आहे, जे काय असेल ते. म्हणून साधू संतांनी सदैव समाज धरून ठेवण्याचा प्रयत्न. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. यारे यारे लहान करावा विचार नलगे चिंता कवलासी. करावा विचार नलगे चिंता कवलासी. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. नारी नर. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणासी. वारकरी संतांनी सर्व जाती पंथ समाजाला एकत्रित जोडण्याचा प्रयत्न केला. काय उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती जाणोनिया. भगवंतामध्ये भेद नाही तर भगवंताच्या भक्तामध्ये सुद्धा भेद नसायला पाहिजे. विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगळ. भेद भेद भ्रम अमंगळ. भेद भेद भ्रम अमंगळ. भेद भेद भ्रम ऐकाच तुम्ही व्यक्त भागवता. ऐकाच तुम्ही व्यक्त भागवता. ऐकाच तुम्ही व्यक्त भागवता. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. सर्व विश्वाला देवरूपात पाहणारे संत असतात. काय नजर महत्वाची आहे. परमार्थ दुसरं काही नाही. नजरेमध्ये परिवर्तनांना हा परमार्थ आहे. नजर बदलली पाहिजे. काय नजर को बदलो नजर आने बदल जाएंगे. नजरा बदला तर तुमचे त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट बदललेली असेल. माणूस परिवर्तित झाला पाहिजे, बदललेला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला
घडवणं हे समाज सुधारकांचं काम असतं. समाजांची मन घडवणं हे साधू संतांचं काम असतं. साधू संत समाजाच्या मनाला परिवर्तित करतात. शरीराची परिवर्तन होऊन काही उपयोग नाही. हृदय परिवर्तन झालं पाहिजे आणि हृदयात झालेलं परिवर्तनच तुम्हाला घेऊन उठत असतं. लक्षात घ्या. तो तुमचा विकास असेल, तुमचा डेव्हलप असेल, तो डेव्हलपमेंट असेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. परंतु अशा विचारवंत संतांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, पुण्य पुंज बिनु मिलही नाही संता, सतसंगती कर संस्कृती अंता, मंगल भवन बिनु मिलही नाही संता, सतसंगती कर संस्कृती अंता. काय पदरी पुण्य असेल तर साधूची भेट होत असते म्हणतात. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखत कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. संतांच्या विचारातून परमेश्वराच्या चरणापर्यंत जाण्याचा पवित्र मार्ग असतो आणि तो मार्ग देणारे फक्त संत असतात. संत लक्षात ठेवा. देवाकडे कोणाला जायचं आहे, परमेश्वराकडे कोणाला जायचं आहे, सांगणाऱ्याला सुद्धा संधी आहे की मला जायचं किंवा नाही, ऐकणारे तर मग पुढची गोष्ट आहे. सांगणारा ईश्वराच्या विषयी सांगतो पण त्यालाही ईश्वर दिसला की नाही हा प्रश्न आहे. रामायणवाला राम सांगतो परंतु त्याला रामायण करता येतं पण राम दिसला की नाही हा प्रश्न आहे. राम दिसल्यानंतर रामायण सांगा. राम दिसलाच नाही तर रामाची माहिती कशी द्याल. इंडिया गेटच पाहिलं नाही तर इंडिया गेटचं वर्णन करायला लागला. अशी आहे, उंच आहे, अशी आहे, समुद्राच्या काठावर आहे. पाहिली का. चित्रात पाहून सांगितलेली माहिती सत्यच असेल असं नाही. अनुभवलेली माहिती सत्य असते आणि म्हणून जगात अनुभव मोठा असतो. विठ्ठला विठ्ठला गावामध्ये मिडल स्कूल होतं आणि जिल्हा परिषदची शाळा होती. जुन्या गोष्टी आहेत. जुन्या काळामध्ये जास्त करून जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. आम्ही सुद्धा शिक्षण जे घेतलं सुरुवातीला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्गात त्या शाळेत जात होतो. ते शिक्षक 4 वर्गाला एकटा शिक्षक शिकवत होता. आता 7 वर्ग असतील तर 50 शिक्षक असतात तरी सुद्धा शिकवत नाहीत. ही विषय त्या ठिकाणी विशेषता आहे. आम्ही ज्यांच्याकडे शिकत होतो त्यांना गावातले लोक ज्वारी गहू डाळ जमा करून ते द्यायचे आणि मग त्याने एका महिन्याचं त्याला खायचं प्यायचं त्याचं कुटुंब परिवार चालायचा. ते दिवसभर आम्हाला शिकवायचे. आम्हाला आमच्या शिक्षणाची काळजी नव्हती पण त्या शिक्षकाला काळजी होती. आणि शाळा सुटताना सांगितलं मुलांनो नाही का 9 वाजेला पुन्हा रात्री परत माझ्या खोलीवर यायचं. म्हणलं कशासाठी गुरुजी. ते म्हणे तुम्हाला मी फुकट पुन्हा शिक्षण देणार आहे. म्हटलं कशासाठी एवढी आटाकाट. बाळांनो आपला देश अशिक्षित आहे. आपल्या देशामध्ये पुष्कळ शिक्षित मुलं जन्माला यावी, शिक्षित मुलं व्हावीत ही शिक्षकाची भावना होती. आजही शिक्षकांना भावना आहेत, विद्यार्थ्यांना भावना आहेत, पालकांना भावना आहेत. बिना भावनेचा कोणी जगू शकत नाही. प्रत्येकाला भावना आहे. विठ्ठला विठ्ठला गावात शाळा होती. शाळेमध्ये सर्व शिक्षक चांगले होते पण गणिताचा शिक्षक विशेष होता. तो गणित शिकवण्यामध्ये परफेक्ट होता.
तंतोतंत गणित शिकवायचा, परिसरामध्ये त्याची ख्याती होती, कीर्ती होती. आणि त्या शाळेला चेकअप करण्यासाठी जिल्हा परिषदचे शिओ आदी आदी शिक्षणाधिकारी हे सर्व लोक येणार होते. शिक्षकांनाही कळालं की आपली उद्या शाळा चेक होणार आहे. शिक्षकांनी आदल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की आम्ही बोर्डाच्या समोर उभे असू, बोर्डावर आम्ही शिकू, तुम्ही एक लक्ष देऊन ऐकायचं आणि आपलं काम करायचं. आणि गणिताच्या शिक्षकांना सांगितलंय माझ्या संपूर्ण परिसरामध्ये माझा प्रचार प्रसार कीर्ती आहे, माझ्या कीर्तीला कलंक लागाला असं काही करू नका. मी सोपंच गणित विचारील साहेबांच्या समोर आणि ज्याला उत्तर येत असेल त्यांनीच वरती हात करायचा, ज्याला येत नसेल त्यांनी वरती हात करायचा नाही. ठरलं सर्व. आणि खरोखर ते लोक आले, शिक्षणाधिकारी वगैरे आले आणि गणितच्या क्लासमध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केला. सर शिकवत होते. साहेब आलेले पाहून सरांनी बोर्डावरती गणित लिहिलं. बाळांनो, एका वाड्यामध्ये 40 मेंढ्या कोंडलेल्या होत्या, त्यापैकी 5 मेंढ्या वाड्यातून पळाल्या, खाली किती राहिल्या? गणित एकदम सोपं गणित सरांनी शिकवलेलं होतं, म्हणजे ते विचारलं. सर्वांनी वरती हात केले. पहिल्या वर्गापासून 7व्या वर्गापर्यंत ज्याने कधीच वरती हात नव्हता केला तो सुद्धा उड्या मारून वरती हात करू लागला. सर 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 म्हणू लागला. त्याला 7 वर्षात आज गणित कळायला लागलं होतं थोडंसं, आणि म्हणून त्याने वरती हात केला होता. तुमचे तर आयुष्य गेले पण अजूनही गणित कळाले नाही. विठ्ठल विठ्ठल शिक्षकांना वाटलं जेवढी कमाई केली आता बर्बाद होणार. या मूर्खानं वरती हातच कशाला केला? कधी त्याने पहिल्या वर्गापासून हात वरती नाही केला आणि आज हा वरती वरती हात करतो. ते हात वरती केल्यानं शिक्षण अधिकाऱ्यानं पाहिलं, म्हणले सर त्या मुलांना उत्तर द्यायची इच्छा आहे, तुम्ही त्याला कशाला दाबण्याचा प्रयत्न करता? यांनी पुष्कळ खुना खाना केल्या की वरती खाली हात कर म्हणून, आणि ते तसंच उड्या मारून वरती हात करू लागलं. त्याला इतका आनंद झाला होता. ज्या दिवशी तुम्हालाही तुमच्या जीवनाचं गणित कळेल त्या दिवशी तुम्ही सुद्धा आनंदाच्या सागरामध्ये असाल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सर्व मुलांनी आपल्या पाठीवरती काय 40 - 5 = 35 काय 40 - 5 राहिले, त्या ठिकाणी 35 सर्वाच्या पाठीवरचं उत्तर होतं. आणि हे आपलं उड्या मारणं चालूच होतं वरती बोट करून. मला विचार, त्याजवळ पाठी सुद्धा नव्हती. काय आजपर्यंत जेवढे फेल झाले तेवढे पाठीवालेच फेल झालेले आहेत. काय जे पाठीला चिटकून बसले, जे पुस्तकांना चिटकून बसले ते फेल झाले. नाही फेल झाले तर म्याड तरी झाले असतील. म्हणून कशालाही जास्त चिटकून बसू नका. प्रगल्भता नाही ती, लक्षात घ्या. आणि मग काय झालं, ते पहिला अधिकारी म्हणे सर त्यालाही सांगू द्या ना, त्याची इच्छा आहे ना. ते म्हणे सर मी सांगू काय उत्तर? म्हणे सांग बाळ काय उत्तर आहे. सरांना अगोदर डोकं दाबून धरलं. काय म्हटलं आता गेलं आपलं आजपर्यंत जे काही केलं ते पाण्यात गेलं. पण पोरानं असं उत्तर दिलं. काय पोरग म्हणाल सर 40 मेंढ्यातून 5 मेंढ्या पळाल्या म्हणजे 0 मेंढ्या राहिल्या सर. सरांच्याही डोक्यात आलं नाही. जे चेक करायला आले साहेब ते बी डोकं खाजू लागले, 0 मेंढ्याच कशा राहिल्या. विठ्ठला विठ्ठला हरी 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 पोरगा म्हणाला सर 5 पळाले हे तर फार पळाले, एक जरी पळाली असती तरी 39 पळाल्या असत्या, कारण मी मुलगा धनगराचा आहे, मला अनुभव आहे. अरे जातीचा माणूसच उत्तर देऊ शकतो, लक्षात ठेवा. कोणी देऊ शकत नाही. ज्याला अनुभव आहे तोच असे गणित सोडवू शकतो. आणि तुम्ही आम्ही परेशान आहोत गणित सोडवता सोडवता सोडवता. आपल्या घराचे दाराचे प्रपंचाचे नातेवाईकांचे आपले आपल्या बायकोचे पोरांचे गणित सोडून सोडून काय तुमचं गणित अजूनही स्थिर झालं नाही. म्हणून गणित जर कळून घ्यायचे असेल तर आमच्याकडे या. माझ्याकडे म्हणजे नाही, साधू संतांकडे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे गणित आणि हे तत्वज्ञान आणि हा लाभ जर कोठे असेल तर पहिल्या चरणात हे तो
अच्छा विठ्ठला विठ्ठला येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. साधूच्या शब्दामध्ये त्यांचं अनुभवाचं तत्वज्ञान भरलेलं असतं. प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक धर्मामध्ये आपापलं तत्वज्ञान आहे. धर्म प्रत्येकाचा चांगला आहे लक्षात ठेवा, परंतु ज्यावेळी धर्मातले माणसं बिघडून जातात त्यावेळी धर्माला कलंक लागत असतो. धर्म कोणाचाही वाईट नाही, हिंदू असेल, इस्लाम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, यहुदी असेल, काय. कारण मी BHU मध्ये असताना 300 धर्मांचा अभ्यास केला. 300 धर्म मी वाचले, त्याचा सखोल अभ्यास केला. प्रत्येक धर्माचा विचार पावन आहे, पवित्र आहे लक्षात ठेवा. परंतु धर्माचं अनुकरण माणसं जर धर्मामध्ये नसतील तो धर्म बदनाम होत असतो. काय धर्म कधी बदनाम नाही, माणसं बदनाम आहे धर्मातली. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून कोणत्याही धर्मपंथाविषयी भेदभाव मनामध्ये असायला नको. मला सुद्धा माझ्या अभ्यासातून हेच कळालं होतं. मला एवढं सांगायचं की प्रत्येकाने आपल्या धर्माच्या प्रती प्रत्येकाने इमानदार राहिलं पाहिजे. आपल्या गुणाच्या प्रती तुम्ही इमानदार आहात आणि म्हणून तुमच्या बोटामध्ये जादू आहे. तुम्ही तुमच्या कलेविषयी इमानदार राहायचं. कलेला कधी धोका द्यायचा नाही. तो कलाकार होतो, कलावंत होत असतो. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. विठ्ठला अकबर बादशाहच्या काळामध्ये एक नृत्यांगना होती, एक वेश्या होती, पण फार प्रसिद्ध होती. श्रीमद भागवतामध्ये एक वेश्या होती पिंगला, ती फार प्रसिद्ध होती. पिंगला नाम वेशासीत विदेह नगरे पुरा. जनकाच्या काळामध्ये पिंगला वेश्या होती. बुद्धाच्या काळामध्ये आम्रपाली वेश्या होती, प्रसिद्ध होती आम्रपाली. आणि मी सांगतो अकबराच्या काळामध्ये तान तरंग नावाची वेश्या होती, तिचं नाव तान तरंग होतं. आणि वेश्या प्लस ती नृत्यांगना होती, तिच्यामध्ये नृत्य ही कला होती. विठ्ठला अकबर बादशाहच्या कानावरती कोणीतरी गोष्ट घातली की आपल्या राज्यामध्ये महाराज बादशाह एवढी भयानक नृत्यांगना, एवढी सुंदर त्या ठिकाणी नृत्य करणारी नृत्यांगना आहे आणि तिच्या कलेची किंमत केल्या गेली पाहिजे तुमच्यातर्फे. अकबर सुद्धा कलाप्रिय व्यक्ती होता, धर्मप्रिय होता, कलाप्रिय होता. तो म्हणाला काही हरकत नाही, आपल्या रंगशाळेमध्ये तान तरंग वेश्येचं नृत्य ठेवा. फार मोठी तयारी झाली, रंगशाळा सजवल्या गेली. रंगशाळा सजवल्या गेली आणि रंगशाळा सजवल्यानंतर जे रंगमंच असतो, ज्याला आपण स्टेज म्हणतो, विठ्ठला 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 कलाकार यायच्या अगोदर साज येत असतो. साज गायक यायच्या अगोदर तबला आहे, पेटी आहे, मृदंग आहे, विणा आहे, तंबोरा आहे, झांज आहे, टाळ आहे. अगोदर साज येत असतो आणि नंतर मग कलाकार प्रवेश करत असतो. साधारण कोणाचं लग्न जमलं, मुलीचं मुलाचं, तिला सुद्धा साज करूनच मंचावर यावं लागतं स्टेजवर. बिना साजाचा मंच सोबत नसतो लक्षात ठेवा. म्हणून स्टेज सजवावं लागतं, मंच सजवावं लागतो. आणि मंच अकबर बादशहाचा मंच आहे, त्याची रंगशाळा आहे, तिथे कशाचीच कमी नाही. तानसेन सारखे गायक बसलेले आहेत, साज बसलेला आहे. काय मोठमोठे लोक, गायक, वादक सर्व आपापल्या वाद्याने सुसज्जित आहेत. अकबर बादशाह ज्यावेळी आपल्या रंगशाळेमध्ये प्रवेश करतात, विठ्ठला विठ्ठला
चतुर मंत्री बिरबल। बिरबल म्हणाला, साहब आज तो लाजवाब नृत्य हो सकता है, आप स्वयं बादशाह उस नृत्य में उपस्थित है। काय अरे गुणवान कलाकार असतील आणि ऐकणारे जर गुणवान असतील तर त्या कलेला इतका त्या ठिकाणी हे उभार येत असतो, ती कला इतकी विशेष रूपानं प्रदर्शित केल्या जाते। आणि ज्याला कळत नाही त्याच्या पुढे किती वाजवा ते म्हणते काय भडभड भडभड धडधड चालवलं होतं पता नाही, त्याला डोकंच नाही त्याच्यातलं तर तो काय करणार आहे, त्याचं काही नाही। अकबर बादशाह रसिक होता, अकबर बादशाह रसिक आहे। माणसं ज्यावेळी कलेचे रसिक असतात त्यांना कलेचं महत्व कळत असतं, कलेतला रस ते त्या ठिकाणी सेवन करत असतात। नाहीतर मी फार वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, मी भारताचा 7 वर्ष पायी प्रवास केला, 7 वर्ष 20 दिवस। आणि बीड जिल्ह्याच्या पलीकडे कोणता जिल्हा लागतो, नगर जिल्हा, त्या जिल्ह्यातून जात असताना माझं दुपारी भिक्षा करायचो मी, एक टाइम भिक्षा मागायचो, 4 घरं मागायची। आणि आपल्या 2 घरात जर आपल्या पोट भरापुरता आला तिसरं घर मागायचं नाही, एकाच घरी जर पूर्ण मिळालं तर दुसरं घर मागायचं नाही। मग मी मंदिरावर बसलो होतो, एक मनुष्य आला, विठ्ठला विठ्ठला तो म्हणाला, महाराज जेवण केलं का? म्हटलं नाही, आणि मी तयारीतच बसलो होतो, काय म्हणजे भिक्षा मागायच्या तयारीत। बरं तो म्हणला, असं करा, आज काही तुम्ही भिक्षेला जाऊ नका, आमच्याकडे सोयरिकीला पाहुणे येणार आहेत। मग तो म्हणला, आमच्या घरी जेवायला पाहुणे जेवून गेले की मग तुम्हाला बोलवायले। आता मी सर्व देशाचं पाणी पिलेलं, त्यानं एका गावचं पाणी पिलं असेल जास्तीत जास्त, पाहुण्या रावण्याच्या गावचं। मी सर्व ठिकाणचे अनुभव घेतलेला माणूस। मला वाटलं एखाद्या वेळी पाहुणे जर जेवून गेले नाही शिल्लक राहिलं तर आपली मधुकरी बोंबलायची, इकडचं जेवण जायचं, आपण आपलं मी म्हटलं, पाहत मी माझी मधुकरी घेऊन येतो आणि नंतर तुमच्याकडे येईल। मग नाही नाही म्हणे, महाराज तसं नाही करू, आमच्याच घरी पोटभर जेवण करा। मग ते जे पाहुणे होते ते पाहुणे आले, पाहुणे आमच्या तिकडचे आले, विदर्भाच्या खानदेशातले तिकडचे पाहुणे आले, आणि इकडचे नगर जिल्ह्यात पाहुणे आले। त्यांचं रामजाने काय झालं काय ठरलं मला काही माहित नाही, मी त्या खोलात मी कशाला घुसू, काय माझा तो विषयच नाही, म्हणून त्याच्यामध्ये मला घुसायचं काय काम नाही। मग काय झालं, तो माणूस आला थोड्या वेळानंतर, म्हणे महाराज पाहुणे गेले। म्हटलं इतक्या लवकर? बिना जेवताच गेले, ताटावर बसले होते, ताटावरून उठून गेले। म्हणलं कसं काय, काय झालं? काय झालं म्हणाले, आमच्या इकडं आता काय असतं, वांग्याची भाजी आहे, टमाट्याची भाजी आहे, दोडक्याची भाजी, अशा वेगवेगळ्या भाज्या। आणि त्या गावात त्या परिसरात काय प्रथा होती, एक गुलाबजल एका वाटीत ठेवल्या जायचं, म्हणजे वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर थोडेसे हात धुवायचे, नंतर दुसरी भाजी खायची, म्हणजे प्रत्येक भाजीची चव कळाली पाहिजे। आता बेचव माणसं बसल्यानंतर त्यांना चवीशी काय संबंध आहे, माणसं जर बेचव असतील तर। आता मग काय झालं, बसले पाहुणे जेवायला, अगोदर सर्व ठरलं, आणि त्या पाहुण्याने काय केलं, जेवत असताना ते म्हणे, वा काय व्यवस्था आहे, अहो ते हात धुवायचं पाणी, गुलाबी पाणी तेच पिऊन घेतलं अगोदर। बाया असल्या घरातून माणसं असले, पाहुण्याला लाज वाटली, एका पाहुण्याला राग आला, नाही जेवायचं म्हणले यांच्या घरी, चला। आपल्याला एवढा आपण सन्मानानं प्रेमानं आपल्याला असले, ते म्हणले आम्ही काही चुकीनं असलो नाही, काय तुम्हाला जेवायची अक्कलच नाही तर आमची पोरगी तुमच्या घरी आम्ही कशाला देतो, तुमची इच्छा असेल तर जाऊ शकता। काय यांनी काय केलं की आमच्याकडे काय असतं, त्या बट्ट्या असतात गव्हाच्या, असे मोठमोठे लड्डू असतात, गवऱ्यात भाजायचे, आणि मग त्याचा काला करायचा, त्याच्यातच डाळ वतायची, त्याच्यातच भाज्या वतायच्या, काला करून मग सपासप आणायचं। काय तुमचं अर्ध जेवण होईपर्यंत आमच्या 3 पंक्ती उठतात, तुम्ही पुढे आहेत का आम्ही? विठ्ठला विठ्ठला तुमचे चालले वाटीमध्ये बोट विचकन, याच्यात त्याच्यात त्याच्यात त्याच्यात, तो हिसाबच नाही आमच्याकडे, एकदम हिसाब आहे, लक्षात ठेवा। बोंबलला आमची मधुकरी बोंबलली, ते म्हणाले असेच नाराज झाली। म्हटलं नाराज घरात मी तरी कशाला जाऊ जेवायला, मी म्हटलं आजच्या दिवस उपवास करतो, मी संध्याकाळी जेवेल, कुठं जेवायचं असेल तिथं, झालं सर्व। म्हणजे काय,
कलेचा रस, ज्याला कला कळते त्याला रस सेवन करता येतो कलेचा, आणि ज्याला कळतच नाही ते काय आहे की नाही. तर मग काय झालं, तान तरंग वेश्या स्टेजवर आली, साज सजलेला होता, तयार होते, ढोलकीवरती आता बोट थरारणार होती, आता नृत्य चालणार होतं. हे मृदंग पटाडे बुवा, ती ढोलकी होती. काय होती, आपल्या बंकट स्वामीने ढोलकीला सुद्धा मृदंगावर आणलं होतं. विठ्ठला कलेतली कोणतीच वस्तू हलकी नसते, लक्षात ठेवा. टाळ जेवढा किमतीचा आहे, तंबोरा विना तेवढ्याच किमतीचा आहे, मृदंग तेवढ्याच किमतीचा आहे, ढोलकी सुद्धा तेवढ्याच किमतीची आहे. तमाशाच वाजते म्हणून तिची किंमत कमी नाही. तमाशाची किंमत कमी असेल कीर्तनापासून, पण कलेची किंमत कमी नसते. विठ्ठला विठ्ठल अली तान तरंग वेशा. अकबर बादशाह ने बिरबल को कहा कि बिरबल, पहले तान तरंग का स्वागत करते. काय प्रथा आहे आपल्या देशाची, अगोदर पाहुणे आल्यानंतर स्वागत सत्कार, नंतर भाषण. मग अगोदर काय असतं, स्वागत असते, सत्कार असते, नंतर भाषण असतात. अकबर बादशाह परंपरेनुसार म्हणाला, अगोदर एवढी मोठी आपली गायिका आहे, तिचं स्वागत करणं आपलं कर्तव्य. अगोदर स्वागत होईल आणि नंतर नृत्याला प्रारंभ होईल. बिरबलाने सांगितलं, तसं नाही म्हणाले, अगोदर नृत्य होऊ द्या, नंतर कलेचा आपण स्वागत करू, कलाकाराचं स्वागत करू, आहे की नाही, असं ठरलं. पण तरी सुद्धा अकबराने ऐकलं नाही. हिऱ्याची थाली, सोन्याच्या मोहराची थाली, मोती, हिरे, मोती, माणिक, सर्व थाळ्याची थाळ्या म्हणजे परातीची पराती भरून ठेवल्या समोर, स्टेजच्या समोर. काय की याचा तिनं स्वीकार करावा. जशी नृत्यांगना आली, नृत्य करायच्या अगोदर प्रत्येक ताटाला एक एक लात मारली. सर्व त्या ठिकाणी ते हिरे, माणिक, मोती सर्व तुमच्या लोकांमध्ये जिकडे तिकडे बिखरून गेले, सांडून गेले, पडून गेले. अकबर बादशाह क्रोधाने लाल होऊन गेला. बोले, इसने तो मेरे सत्कार को ठुकराया, इसको तो मैं जिंदा नहीं छोड़ूंगा. अकबर बिरबल ने कहा कि साहब अभी क्रोध मत कीजिए, पहले उसको नृत्य करने दीजिए, बाद में आपको जो कुछ करना है सो कर लीजिए. ठीक है बोले, तू कहता है तो कोई बात नहीं. आणि तिला गाण्यासाठी एक पद दिलं गाण्यासाठी. विठ्ठला पदाचा एक तुकडा असतो, त्याला बंदिश म्हणतात. त्याला काय म्हणतात, तेवढ्या अक्षरांच्या एका कडव्याला बंदिश. त्या बंदिशवरती आपला संपूर्ण राग आळवायचा आहे, संपूर्ण राग गायचा आहे. काय समोरच्याला अगोदर तर राग आलेला होता, राग आलेल्याच्या समोर राग आळवणं फार अवघड आहे. ज्यावेळी कलाकाराची चित्तवृत्ती विक्षिप्त होत असते, त्यावेळी त्याला कला प्रदर्शित करता येत नसते. हा अनुभव आहे. विठ्ठला विठ्ठल सन्मानाला लात पाडून दिली, बंदिश दिली. काय बंदी दिली, मैया मोही चंद खिलोना दई हो, एवढी बंदिश दिली. मैया मोही चंद खिलोना दई हो. प्रसंग असा होता की यशोदा माऊली एकदा अंगणात उभी असताना, त्या अंगणामध्ये मणिमय फरशी होती, त्या फरशीवरती कान्हा खेळत होता आणि पौर्णिमेची रात्र होती, आकाशात चंद्रमा होता आणि कृष्णाने हट्ट केला, आई मला तो चेंडू दे, आई मला तो चेंडू दे, मला तो चेंडू दे, म्हणजे आकाशाचा चंद्र मागितला. आई घाबरून गेली, म्हणजे पोरानं आज काही वेगळंच मागितलेलं आहे, जे मी देऊ शकत नाही ते मागितलेलं आहे. आई घाबरली, हवालदिल झाली, घाबरली आणि त्या ठिकाणी कस्तरी करू लागली. कान्हाला ते कळालं की आई परेशान आहे. गीता सांगते, ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. बुद्धिदाता परमेश्वर आहे. बुद्धीने आईला सुद्धा त्या परमेश्वरानं बुद्धी दिलेली आहे. आईनं काय केलं,
घरातून परात आणली, तिच्यात पाणी आणलं आणि पाणी आणून अंगणात ठेवली परात. अंगणात परात ठेवल्यानंतर चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं आणि आई म्हणाली, बाळ आता मी चंद्र ताटात आणून ठेवलेला आहे, आता तू काढून घे. कृष्ण हसला, म्हणे वा रे आई, माझ्यापेक्षा शहाणी आहेस. एक नाही, अरे ज्याची आई शहाणी आहे त्याचेच मुलं शहाणे असतात. विठ्ठल हो. काय झालं आता, भगवंताने छंद सोडून दिला. तशीच परात तान तरंग वेश्याच्या समोर ठेवली, तिला ही बंदिश गाण्यासाठी दिली. परीक्षा आहे. आणि एकदा कलाकार त्याच्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तो कधीच फेल होत नाही. पण मोठ्यांच्या समोर, बरं आपल्यापेक्षा मोठ्यांच्या समोर तुम्ही पास झाले की पुन्हा तुम्हाला फेलचं तोंडच पाहायचं काम नाही. लहान्यांच्या समोर कला नाही दाखवायची, आपल्यापेक्षा मोठ्यांच्या समोर पूर्ण उकलायची व कोण टाकायची. कारण त्यांना सन्मान करायचं माहीत असतं. ज्याला कलेचं ज्ञान नाही त्याला कसा सन्मान कलेचा करावा हे कळत नसतं. आणि म्हणून अकबर बादशाह, बिरबल तो कलाकार होते, ते फार हुशार होते, चतुर होते, सर्व विदित आहे. पण बादशाह काही कमी नव्हता. पण बादशाह मोठा माणूस असल्यामुळे त्याला राग आला, सत्कार ठुकरल्यामुळे. काय झालं, तान तरंग वेश्याने नृत्याला आरंभ केला. काय म्हटलेलं आहे की आपल्या कलेच्या प्रती आपण प्रामाणिक पाहिजे. स्वामी रामतीर्थ सांगत आपल्या प्रवचनामध्ये, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. काय माणसातला प्रामाणिकपणा हा माणसातला सर्वोत्तम गुण आहे आणि तो माणसाने जपला पाहिजे, प्रामाणिकपणा. आणि अशी ती प्रामाणिक नृत्य करणारी नृत्यांगना होती. तिने ज्यावेळी ती बंदिश, तानसेन बंदिश गात होते, वाजवणारे वाजत होते, आनंदच आनंद होता. आणि त्यावेळी नृत्य असं झालं, आकाशात त्या थाळीमध्ये चंद्र नव्हता, थाळीच्या वरती छत होतं, छताच्या वरती चंद्र होता. परंतु तान तरंग वेश्या नाचल्यानंतर चंद्राचं प्रतिबिंब प्रत्येकाला थाळी दिसू लागलं. कला आहे. कला देवाला सुद्धा समोर उभी करू शकते, ही कला आहे. विठ्ठला त्यावेळी ताटात चंद्र आला, आकाशातला चंद्र ताटात आला. तान तरंग वेश्याच्या नृत्यावरती प्रसन्न होऊन त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अकबर बादशाह नुसता पाहतच राहिला. काय अकबर बादशाह तिचे पाय तोडणार होता, कारण त्यानं दिलेला सत्कार तिने पायाने ढकलला होता. काय परंतु जो पाय तोडणारा बादशाह ज्यावेळी कलेमध्ये प्रवेश करतो आणि कला पाहतो आणि कलाकाराचं त्या ठिकाणी ते प्रामाणिकपणा पाहतो, तो पाय तर तोडू शकला नाही, उलट उठला आणि तान तरंग वेश्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. बादशाहापेक्षा कला मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल नीती सांगते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाची कीर्ती स्वतःच्या देशामध्ये, स्वतःच्या मान सन्मान, पण विद्वानाची कीर्ती संपूर्ण जगामध्ये असते. विद्येची कीर्ती, विद्वान म्हणजे विद्यावान. विठ्ठल विठ्ठल हो. वाऱ्या हाती माप चाल सज्जनाचा, कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण. विठ्ठल वारी हाते माग चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. अशा लोकांची कीर्ती स्वतः परमात्मा करत असतो. त्यांना त्यांची कीर्ती करायची काम नाही आणि तुम्हाला त्यांच्या पोथ्याला यायचं काम नाही. ईश्वरच त्यांची कीर्ती करत असतो. आपला विषय आहे, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम.
हे सर्व जर मिळत असेल कोठे तर संतांच्या जवळ मिळतं. एक नाही, संतांच्या जवळ सर्व मिळतं. आता याचे आध्यात्मिक अर्थ वेगवेगळे आहेत. याचे आध्यात्मिक अर्थ तत्वज्ञानामधून प्राप्त होत असतात. आणि आध्यात्मिक अर्थ जर थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, जास्त सांगत नाही. विठ्ठला विठ्ठला हे तो एक संता ठाई. हे सुद्धा व्याकरणाच्या नियमाप्रमाणे सर्वनाम आहे. तो सुद्धा सर्वनाम आहे. जवळच्या वस्तूचा निर्देश करणारा हा ही हे म्हणजे धीस हे सर्वनाम आहे. आणि तो ती ते म्हणजे तो म्हणजे दॅट हे सर्वनाम आहे. हे सर्वनाम दूरच्या पदार्थाचा संबोधन करतं आणि हा ही हे जवळच्या पदार्थांना संबोधन करतं. तुम्हाला जवळचं पाहिजे का दूरचं पाहिजे हा प्रश्न तुम्ही अगोदर ठरवा. तुम्हाला कोणतं पाहिजे. जवळचं पाहिजे असेल तर जवळचं देतात, दूरचं पाहिजे असेल तर दूरचं देतात. दोन्ही देण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. जवळचं म्हणजे सगुण, दूरचं म्हणजे निर्गुण. कळण्याला सोपं ते सगुण, कळण्याला अवघड ते निर्गुण. म्हणून सगुणाचं दर्शन आणि निर्गुणाची अनुभूती या दोन्ही गोष्टीला जे देतात ते संत. आणि ह्या दोन्ही गोष्ट मिळणं हा उत्तम लाभ. विठ्ठला विठ्ठला माऊली म्हणतात, देखे आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे मनोनी भोगाविषयीखे हरिखे जे ना देखे आत्मलाभा सारिखे. कारण आत्मलाभ हा सर्वात मोठा लाभ आहे. तो मिळाला पाहिजे. तो लाभ जर कोणाकडे असेल तर संतांच्या जवळ आहे. कारण तुम्ही जगत आहात पण तुम्हाला तुमचा लाभ अजून मिळालेला नाही. तुमचा लाभ मिळण्याचं सामर्थ्य अधिकार तुमचा आहे. पण साधू संत तो मिळून देतात. पण केव्हा मिळून देतात? जोपर्यंत तुम्ही त्यांचे होत नाही तोपर्यंत नाही.
त्यांचे दास पुढे आस उरिना. केव्हा लाभ होईल? ज्यावेळी आपण त्यांचं दास्यत्व स्वीकारू. दास्यत्व स्वीकारू. मी काशीला शिकत असताना मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो, BHU ज्याला म्हणतात. आणि नवरात्र आल्यानंतर विंध्याचलला जायचो. तिथे विंध्यवासिनी देवी आहे. विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी जायचो. आणि जवळच मिर्जापूर नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये ते देवस्थान येते. तिथे एक चुनार नावाचं गाव आहे. जे आपल्या कप आणि बशा बनतात ना ज्या मातीच्या, त्या आपली सारखीच माती असते आणि त्या मातीमध्ये काहीतरी केमिकल मिक्स करतात आणि नंतर मग ते कप बशा बरण्या वगैरे बनतात, त्याच्या चोपड्या. त्या गावात जाण्याचं एक संत होते, राहत होते, आश्रम होता छोटासा. मी तिथे गेलो त्यांच्या दर्शनासाठी. तर मला कळालं की इथं कप बनतात, बशा बनतात, चिनी मातीचे ग्लास बनतात, तुमचे बरण्या बनतात, हे सर्व. मग एक अशी फॅक्टरी वगैरे काही नव्हती, कंपनी नव्हती, घरगुती धंदे होते. परंतु आपल्या मातीला ते केमिकल टाकून, काहीतरी जंगलातलंच केमिकल, असं रासायनिक केमिकल नव्हतं ते, कोणतं तरी असं काहीतरी मिक्स करून त्याच्यामध्ये ती माती बनवायचं तशी. तर सहज विचारता विचारता एक गोष्ट निघाली. ते म्हणाले, महाराज त्या मातीमध्ये आम्ही काय मिसळतो हे कोणाला आम्ही सांगत नाही. एखाद्या माणसाला एखाद्या रोगाची औषधी माहीत असते, काय जन्मभर ते देत राहतं पण कोणाला सांगून जात नाही. अरे कोणाला सांगितलं तर इतरांना कामा येईल का नाही, पण ते त्यालाच माहीत असतं. ते म्हणाले, महाराज जोपर्यंत आम्ही दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरात आणतो, ज्यावेळी तिला मुलं बाळ होत नाही तोपर्यंत तिला सुद्धा आम्ही हे गुह्य सांगत नाही. काय सामान्य प्रपंचाच्या व्यवहारामध्ये सुद्धा माणसं गुह्य लपून ठेवतात. मग हा परमार्थ तर परमगुह्य आहे. विठ्ठल गीता सांगते ती गुह्यतमं शास्त्रम. हे गुह्यतम शास्त्र आहे. अर्जुनाला भगवंताने गीता बरीच लवकर सांगितली नाही. पहिला अध्याय गेला, दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली तरी गीता सांगायला सुरुवातच नाही झाली. देव म्हणाला, जोपर्यंत माझं शिष्यत्व पत्करत नाही तोपर्यंत मी तुला गीता सांगत नाही. मग अर्जुन म्हणाला, शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. हे परमेश्वर मी तुझा शिष्य आहे, माम शाधी, आता मला उपदेश कर. नंतर भगवंताने गीता सांगायला दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरुवात केली. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासु न गतासुंश नानु शोचंती पंडिता. तिथून पुढे गीता सांगायला सुरुवात केली. मग केव्हा सुरुवात केली? मनविता जोपर्यंत अर्जुन मी तुझा शिष्य आहे, दास आहे, हे स्वीकारलं नाही तोपर्यंत आत्मबोध दिला नाही. विठ्ठल आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आशा शांत होत नसते, आकांक्षा शांत होत नसते, मागण्या शांत होत नसतात. किती मागणाऱ्याची गर्दी आहे. प्रत्येक मंदिरं भरलेलेच आहेत सर्व मागणारे. काही नाही मागू शकले एवढं तरी मागतात, देवा मला सुखाचं ठेव, मला सुखात ठेव, माझे मला मुलं बाळ सुखात ठेव, शेजाऱ्याचे मात्र दुःखात ठेव. एवढी प्रार्थना प्रत्येकाची असते. विठ्ठल जाऊन पडू. मला त्याचं काय करणार. म्हटलं मूर्तीची किंमत किती असेल. शेवटी मूर्तीची किंमत किती होती हे मला काही कळालं नाही आणि तेही सांगू शकले नाही. पण मूर्ती मात्र किमती होती. काय असते मूर्ती? किमती असते. मूर्ती एवढी असो का, मूर्ती एवढी असो का, मूर्ती 7 फुटाची असो, या मूर्ती 100 फुटाची असो, है की नाही. मूर्तीची किंमत म्हणजे किंमतच असते, लक्षात ठेवा. काही मूर्त्या लहान आहे पण किंमत जास्त आहे. मूर्त्या कशा आहेत? लहान लहान आहेत पण किंमत जास्त आहे. आता पक्वाचा एवढीच उंच आमची मूर्ती आहे पण कला किती सुंदर आहे की नाही. सर्वांना हादरून टाकते. मूर्ती दिसायला जरी लहान असेल पण कला महान असते. मग काय झालं की बाजारात मूर्ती विकण्यासाठी मांडली. तुमच्या आमच्या सारखे लोक गेले, त्याला विचारलं, मूर्तिकार कैसा दिया इस मूर्ति को, कैसी कीमत इसकी, क्या प्राइस है? उसने कहा आप बोल दीजिए, आपसे आगे जो बोलेगा उसके आगे जो बोलेगा, और बोलने वाला थमेगा
तर उसकी किंमत है. अंग्याला पहिल्याने 100 रुपये केली, दुसऱ्याने 200, तिसऱ्याने 400, 500, 1000, काय 2000, 3000, 5000 पर्यंत किंमत आली. त्या देशाचा सम्राट होता. त्याच्या मंत्र्यानं सांगितलं, सम्राट आपने राज्य में ऐसा कलाकार है, मूर्तिकार, इतनी बढ़िया मूर्ति लाई उसने मार्केट में, हम जब यदि अपने राजभवन में उस मूर्ति को रखेंगे तो राजभवन की भी शोभा बढ़ेगी. सम्राटाने म्हटलं चल आताच घेऊन येऊ. सम्राट, त्याचा प्रधान, त्याचा मंत्री सर्व आले. 7000 पर्यंत मूर्तीची किंमत गेली होती तोपर्यंत. मग मात्र त्याच्या पुढे लोक काही पैसे द्यायला तयार नव्हते. मग सम्राटाने विचारलं, कैसी दिया मूर्ति? बोले माय बाप, मैंने आपके साम्राज्य का नमक खाया है. मैं झूठ बोलने वाला व्यक्ति नहीं, मैं गरीब व्यक्ति हूँ, कलाकार हूँ, और ये मूर्ति मैंने बनाई है. इसकी 7000 तक कीमत आ गई है. अब इसके आगे यदि आप कुछ बोलना चाहे तो कोई बात नहीं. बोले तू माझ्या राज्यातला महान कलाकार आहे, मला तुझी फार किंमत आहे. माझ्या सुद्धा राज्यामध्ये असे कलाकार आहेत. 7000 पर्यंत मूर्तीची किंमत आली तुझी, हे 10000 रुपये घे आणि देऊन टाक. तेवढ्यामध्ये एक फाटक्या कपड्यातला माणूस जा शेजारी उभा होता. तो म्हणाला, मूर्तिकार, मूर्ति तो मुझे भी पसंद है, मुझे भी लेने की इच्छा है. मग मूर्तिकाराने विचारलं की राजाने 10000 कबूल केले, तू क्या देगा? त्यानं असं म्हटल्यावर आपले फाटके कपडे काढले अंगातून, त्याच्या घड्या केल्या आणि मूर्तिकाराच्या हातात ठेवल्या. मग ये दे सकता हो. मूर्तिकारानं 10000कडे पाहिलं नाही, उचलली मूर्ती त्याच्या हातात ठेवली. मूर्ती 10000 वाल्याला द्यायला पाहिजे होती का फाटक्या कपड्याला द्यायला पाहिजे होती? प्रश्न 10000चा आणि फाटक्याचा नाही, प्रश्न त्यागाचा आणि समर्पणाचा आहे. त्याच्याजवळ तेवढीच फाटके कपडे संपत्तीने सर्व संपत्ती दान केली. कलाकारानं त्याची किंमत केली, त्याला मूर्ती देऊन टाकली. राजा नुसता टाळ्या वाजवत राहिला. गेली मूर्ती. कोणाकडे गेली? ज्यानं समर्पण केली त्याच्याकडे गेली. त्याला आशा नव्हती, आकांक्षा नव्हती. कलाकार सुद्धा साधू होता. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कलेच्या पाठीमागे जर तुमचं साधुत्व असेल तर सोने में सुहागा असतो. काय? कलेच्या पाठीमागे तुमचं साधुत्व असलं पाहिजे. तुम्हाला काहीच कमी नाही. मला सांगायचं, गेली मूर्ती. राजा नुसता पाहतच राहिला. तात्पर्य अर्थ एवढाच आहे, अब्जोची संपत्ती ज्याच्या जवळ आहे त्यापैकी तो फक्त 10000चा त्याग करायला तयार आहे. आणि ज्याची सर्व संपत्तीत फाटलेले वस्त्र आहे त्याने सर्वस्व देऊन टाकलं. कोण मोठा आहे? फाटका मोठा आहे, भिकारी मोठा आहे. कधी कधी भिकारी सुद्धा मोठा असतो. विठ्ठला आणि म्हणून त्याला सुद्धा पुढे काही आश नव्हती. समर्पणाने मिळालेला जो आनंद तो विलक्षण असतो, तो विलक्षण आनंदाचा भोगता होतो. परंतु तो विलक्षण आनंद कृपेशिवाय मिळत नाही. कृपेने मिळालेला आनंद समाप्त होत नाही. तिसऱ्याच्या
कृपादान केले संती कल्पांती ही सरेना विठोबा कृपादान केले संती कल्पांती ही स्मरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. वेळ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द. आज महारुद्राभिषेक व रोट या 2 निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा श्री बालासाहेब विनायकराव वाळके, त्यांचे सुपुत्र यशवंत बालासाहेब वाळके व संदीप बालासाहेब वाळके या वाळके परिवाराच्या वतीनं आजची सेवा भगवंताचा अभिषेक, रोट आणि महाप्रसाद या हेतूनं आयोजित केली होती. सज्जनांनो, आपल्या धर्म आणि संस्कृतीमध्ये आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. काय? श्रेष्ठांच्याकडून आशीर्वाद घेतल्यानंतर आपलं जीवन यशस्वी होत असतं, फलीभूत होत असतं, आपले कार्य सफल होत असतात. परंतु आशीर्वाद देणारा आशीर्वाद देण्याच्या लायकीचा असावा लागतो, है की नाही? नाहीतर त्या ठिकाणी फाटका तुटका भटजी म्हणतो, त्या ठिकाणी आपलं पाहिला की गुरु ते म्हणते आशीर्वाद. त्याचा त्याला ताळमेळ नाही, ते दुसऱ्याला आशीर्वाद दे सुटतं. स्वतः आशीर्वाद देण्याची लायकी पाहिजे. त्या लोकांचा आशीर्वाद लागत असतो आणि संत हे महान असतात. संतांचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. हा परिवार धार्मिक आहे, सात्विक आहे. आणि 2 महिन्यापूर्वी संदीप वाळके हे आश्रमावर आले होते ही तारीख घेण्यासाठी की बाबाजी, कारण आमची तारीख काही वर्षापूर्वी त्यांनी घेतलेली होती, परंतु त्यांच्या संदीप वाळके यांच्या मातोश्री वारल्यामुळे तो कार्यक्रमच कॅन्सल झाला होता आणि तेव्हापासूनची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम, ही आजची सेवा त्यांनी घेतलेली आहे. भगवान श्री महारुद्राच्या चरणी एकच प्रार्थना करतो, ज्यांनी भगवान मारुतीरायाचा अभिषेक केला, त्या निमित्ताने रोट केला, आलेल्या सर्व भक्त आणि भाविकांना महाप्रसादाचा सुद्धा हे ठेवलेला आहे. म्हणून येथे ज्ञानदान अधिक अन्नदान झालेलं आहे, म्हणजे होणार आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा मारुतीरायांच्या तर्फे मी अनंत आशीर्वाद देतो. अशाच प्रकारची सत्वबुद्धी, अशाच प्रकारचे पवित्र विचार सदैव या परिवाराने आपल्या जीवनात ठेवावेत. आणि समाज सेवा जी असते, कोणी असो, प्रत्येकाला आपापल्या परीनं समाज सेवा करायची असते. समाज सेवा करणारा हा परिवार आहे आणि त्या समाज सेवेचंच एक अशा प्रकारचं हे फलित आहे. सदैव मारुतीरायाने त्यांच्यामध्ये वास करून, आशीर्वादाची कृपा करून सदैव या परिवाराला खूप खूप आशीर्वाद द्यावे, सर्वांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांची धन दौलत संपदा ही सुद्धा वृद्धिंगत व्हावी, परिवारामध्ये शांती सुख आणि समाधान नांदावं, हीच मारुतीरायाला प्रार्थना करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो. आजच्या कार्यक्रमासाठी आमचे सर्व त्या ठिकाणी असणारी ही मंडळी आणि आजच्या कीर्तनासाठी आवर्जून आपल्या गंगाखेड विधान सभेचे त्या ठिकाणी आमदार साहेब, लाडके आपले आमदार माननीय श्री गुट्टे साहेब हे सुद्धा उपस्थितच झाले नाही तर त्यांनी सुद्धा 2 घंटे आता हे कीर्तन श्रवण केले. काय तुम्ही आम्ही तर नेहमी करतच असतो, पण ही लोक देश चालवणारी, राष्ट्र चालवणारी लोक आहेत. या लोकांनी जरूर धर्माचा व्यासंग धरून, धर्माची कसोटी धरून, धर्माची लंगोटी धरून चालल्यानंतर त्यांचं सिद्धा जीवन असं उत्तुंग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि साहेबाचा आणि माझा पहिला परिचय हे कृष्णा भोईत यांच्या गावात झाला. कोणतं गाव आहे तुमचं? रुमना नावाचं गाव आहे इथं जवळच. मला माहित आहे, पण मुद्दाम विचारलं, म्हणलं गावाला विसरले काय? गंगाखेडला राहायला आले आता काय? माणसं शहरात आले की खेड्याला विसरत असतात, म्हणून मी पाहिलं की विसरले काय म्हणून. नाही ध्यानात आहे,
मातृभूमी कोणी विसरत नसतं, आपली मायभूमी आहे ती. कारण जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अपि गरीयसी, ज्या भूमीत आपल्याला जन्म झाला आणि ज्या आईच्या पोटी जन्म झाला, या दोन गोष्टी सारखा स्वर्ग सुद्धा श्रेष्ठ नाही. आणि म्हणून रुमण्याला यांच्याच वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं साहेबांची आणि माझी भेट झाली. त्याच्यानंतर अनेक भेटी झाल्या. इथं सायळ्याला कुटी आहे, 2-3 वेळा साहेब तिथे भेटण्यासाठी आले. आणि ज्यावेळी मी इथं आलो तर संदीप वाळकेने सांगितलं की आज साहेब सुद्धा कीर्तनाला येणार आहेत. त्यांनी आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून, डायरीतले सर्व कार्यक्रम, कारण या लोकांच्या पाठीमागे खूप कार्यक्रम असतात, भेटी गाठी असतात, मतदारसंघातली कामं असतात, एक नाही. आणि साहेबांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे. कारण ते सुद्धा विकासाचे महामेरू आहेत. अनेक लोकांना जगवण्यासाठी त्यांनी एक दालन उघडलं, ती म्हणजे त्यांची शुगर मिल. काय या शुगर मिलला, कारण अनेक शुगर मिल आम्ही पाहत असतो, शुगर मिलचे मालिक आहे आम्हाला भेटतात. एक मध्य प्रदेशामध्ये बऱ्हाणपूरला नवलसिंग साखर कारखाना आहे, साहेबांना माहीत असेल. तो साखर कारखाना जेव्हापासून तिथं ओपन झाला तर एकही शेतकऱ्याची शिकायत आली नाही. त्यांचं पेमेंट वेळेवर, हे ते सर्व काही. हा साखर कारखाना सुद्धा माणसाला आडी असतात, अडचणी असतात, विघ्न असतात, संकट असतात, त्याच्यातूनही सुद्धा साहेबांनी समर्थपणे चालवला. आणि शेतकऱ्यांचं जे काही ऊसाचं उत्पादन आहे, त्या ऊसाच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारचं उत्तेजन दिलं. आणि हा साखर कारखाना इतकं मोठं गाळप करतो. मी दरवर्षी विचारत असतो, साहेब यावर्षी किती गाळप झालं, यावर्षी काय झालं. एकच तिथे प्लॅनिंग नाही, अनेक प्रकारचे प्लॅन तिथे केलेले आहेत. आणि ते समर्थपणे साहेब चालवतात. कारण असेच लोक त्या ठिकाणी परिसराचा, त्यांच्या क्षेत्राचा विकास करू शकतात. म्हणून ते सुद्धा एक विकसनशील असणारे आमदार आहेत. म्हणून साहेब सुद्धा कीर्तनाला आवर्जून हजर राहिले. साहेबांना धन्यवाद देतो, आशीर्वादही देतो. काय आता भविष्यात सर्वांना आशीर्वादाची नितांत गरज आहे. काल मुक्ताईनगरला आमचं, त्या ठिकाणी आमच्या भक्तांनी हायवेटच 1 एकर जमीन अशी कुटीसाठी दिली. कारण मी मध्य प्रदेश तिकडे जात असतो, मग कधीतरी येताना जाताना विश्रांतीला साठी तिथं एक सुंदर अशा प्रकारची मोठी रूम हॉल बनवला, त्याच्यामध्ये संडास बाथरूम अटॅच. आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांनी सांगितलं, बाबाजी ही कुटी पोरांनी बनवली, आता उर्वरित काम माझ्याकडे. जवळजवळ 3 करोडचं काम तिथं आहे. आता कालच तिथे उद्घाटन झालं, म्हणजे भूमिपूजन झालं. आणि जवळजवळ 1,41,00,000 रुपयाची तिथं बिल्डिंग उभी राहणार आहे, सभागृह, त्याच्यावरती भक्त निवास. कारण तिथे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे, आपलं महाराष्ट्राचे जे वारकरी आहेत, त्या वारकऱ्यांना येताना थांबायला सशक्त चांगली जागा नाही. म्हणून वारकऱ्यांची, येणाऱ्या दिंडीच्या वारकऱ्यांची त्या स्थळाहून सेवा व्हावी, हे औचित्य साधून त्याचा संपूर्ण खर्च चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की मी कुठून निधी आणायचा, कसा आणायचं, काय करायचं, बाबाजी ही सेवा माझ्याकडे द्या. आणि शब्द आणि काम बरोबर सुरू केलं, ही एक विशेषता आहे. त्याच्या अगोदर आम्ही अयोध्येला मला निमंत्रण आलं राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं. VIP निमंत्रण होतं. मला होतं आपल्या मराठवाड्यातून मनीष महाराजांना होतं, हरिभक्त पारायण अच्युत महाराजांना होतं. मनीष महाराज वेळेवरती बिमार झाल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण अच्युत महाराज तिथं आले होते. त्यांची ना आमची गाठ भेट झाली. खूप आम्ही त्या ठिकाणी 1-1.5 घंटा सोबत राहिलो. काय ते म्हणले, बाबाजी मी तुम्हाला इतकं जवळून कधीच नव्हतं पाहिलं, आता मी लगेच तुमच्या शिरून मी तुम्हाला पाहिलेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. कारण ते सुद्धा आपल्या परिसरातले प्रसिद्ध संत आहेत, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि परंपरेचे संत आहे. हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचे नातू आहेत. मन एक संत परंपरेतील ते संत आहेत. तिथं त्यांची आणि आमची भेटी झाली. संपूर्ण राष्ट्रातल्या संतांच्या भेटीगाठी झाल्या. भयंकर मोठा कार्यक्रम झाला अयोध्येचा, शिस्तबद्ध कार्यक्रम. आम्हाला जे टेंट हाऊस, तीर्थपुरम म्हणून टेंट हाऊस केलं होतं तयार, 100 एकर जमीनमध्ये. प्रत्येक 3 संताला एक रूम होती, मोठी रूम 20x20ची. त्याच्यामध्ये 3 कॉट, गादी, पलंग, सर्व काही. नंतर संडास बाथरूम त्याच्यामध्ये. आणि आत प्रवेश केल्यानंतर त्याच्यामध्ये कंगवा, तेल, टूथपेस्ट
नंतर तुमचं साबून सर्व प्रकारची व्यवस्था होती. काही आणायचं काम, एवढी शिस्तबद्ध व्यवस्था मी माझ्या सुद्धा आयुष्यात पहिलीच पाहिली. आम्ही सुद्धा मोठमोठे कार्यक्रम केले, त्याच्यात व्यवस्था केली, पण त्याच्याही पेक्षा ती व्यवस्था महान होती. आणि राष्ट्राच्या साधूचं आणि सेलिब्रिटी जेवढे आले होते त्या सर्वांचं समतेचं दर्शन झालं. मी असेल या शंकराचार्य असतील, मी असेल एखादा मठाधिपती असेल, कोणालाही विशेष आसन नव्हतं. जो येईल ज्यावेळी ज्याला जी जागा मिळेल त्यानं त्या जागेवर बसायचं. असा कोणताही की मी मोठा आहे, मंडलेश्वर आहे, महंत आहे, कोणी आचार्य आहे आणि मला पुढंच पाहिजे ना मागच पाहिजे असा भेदभाव नव्हता. इतकी सुंदर व्यवस्था, राष्ट्राची एकता, राष्ट्रातली समता, राष्ट्रातलं संपूर्ण विचाराचं त्या ठिकाणी उत्तुंगपण हिमालयासारखं ते अनुभवायला मिळालं. आणि राष्ट्रातले पुढारी कसे असले पाहिजे तेही पाहायला मिळालं. ज्यावेळी आम्ही बसलो, 9ला प्रवेश होता आणि नंतर 12:29 प्राणप्रतिष्ठा होती. 12:12 या 13 मिनिटं झाले असतील त्यावेळी मोदी साहेबांचा 3 हेलिकॉप्टर आले, 2 मिलिटरीचं आणि एक त्यांचे कमांडो फोर्स वगैरे सर्व. आणि शरयू नदीवरती हेलिपॅड होतं, तिथे उतरल्यानंतर आदल्या दिवशी मी नदीवर शरयूचं दर्शन करायला गेलो होतो. स्नान करणं तर शक्य नव्हतं. प्रत्येकाने 3-3, 4-4 स्वेटर घातले होते, इनर घातले होते, नंतर सॉक्स घातलेले, हातात सॉक्स, डोक्यात सॉक्स, सर्व सॉक्स होते. बोट टाकता येत नव्हतं. तो व्यक्ती आला, ते मोदी साहेब आले, उतरले आणि तेवढ्या थंड्या पाण्यात अगोदर स्नान केलं. या पदावरचा माणूस संडासला गेला तर 4 दिवसही स्नान नाही केलं, त्याला कोण विचारणार आहे की नाही? परंतु तो माणूस उतरल्याबरोबर तिथं स्नान केलं, नवे वस्त्र परिधान केले आणि चांदीचा छत्र होतं हातात, तुम्ही टीव्हीत पाहिलं असेल, छत्र घेऊन आंघोळ करून आले. नंतर प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसले, त्यांच्या हाते प्राणप्रतिष्ठा झाली. काय एवढा मोठा माणूस, परंतु आपल्या धर्माचे नियम पालन करण्याचं किती विशेषता त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. राष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून अजून एकही प्रधानमंत्री कोण्या मंदिरात गेलेला प्रसिद्धीनं पाहिलं नाही. फक्त हा एकच प्रधानमंत्री असा मिळाला, धर्माचरण करणारा, धर्माला अनुकूल असणारा आणि धर्माचे सर्व नीती नियम पालन करणारा. काय नाहीतर मागचे तर नुसते घाबरत होते, अमक्या समाजाचं गेलं तर ते मत देणार नाही, मंदिरात गेलं तर हे देणार नाही, मस्जिदीत गेलं तर ते देणार नाही. याच्याच विवंचनेमध्ये राष्ट्राचे 70 म्हणजे 75 ते 77 वर्ष निघून गेले. या माणसानं मला मिळेल न मिळेल याची तमा बाळगली नाही, परंतु राष्ट्र आणि धर्मासाठी ज्याने आपलं जीवन अर्पण केलं तो हा प्रधानमंत्री आहे. त्याला म्हणतात मोदी साहेब. एक गोष्ट झाली, 20 तारखेला मी गेलो, 21 तारखेला मी 18 किलोमीटर चाललो अयोध्येमध्ये. पूर्वी आम्ही राहायचो त्यावेळी सर्व दर्शन पर्शन सर्वांच्या ओळखी बेळखी सर्व झाल्या. शरयूर गेलो, तेवढ्यामध्ये योगीचं मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, त्यांचं तिथे आदित्यनाथ योगींचं हेलिकॉप्टर उतरलं. आदल्या दिवशी व्यवस्था पाहायला आले होते. उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जे रेस्ट हाऊस होतं समोर बांधलेलं, तिथं गेले. तिथं 5-10 मिनिट थांबले. मग तिथून रामललाच्या ती सर्व व्यवस्था पाहायची. गाड्याचा ताफा होता आणि तेवढ्यामध्ये काय झालं, तिथे कमांडो होते, पोलीस फोर्स होता, विशेष पोलीस होते. सर्वांच्या देखरेखीमध्ये दोन्ही बाजूनं पाहायला लोकांमधातून गाड्या जाणार. अचानकच बांद्रा आले, ते लाल तोंडाचे वानर, आणि लागले उड्या मारायला रस्त्यावर. मोदी त्या आदित्यनाथच्या गाड्या जाणार होत्या त्या रस्त्यावरून योगीच्या. काय पोलीस आले धावत, ते माकडं बाजूला करायला. मुख्यमंत्र्याच्या कारमधून संदेश आला, आदेश आला की माकडांना हाकलू नका. तुम्ही जसे स्वतंत्रपणे उभे राहिला जिथं तिथं, तसं माकडाच्या स्वातंत्र्यावर कशाला घालता, खेळू द्या त्यांना. हे विचार आहे. कोण मुख्यमंत्री आहे? योगी आदित्यनाथजी. साधू विचार आहे, साधू व्यक्ती आहे, कशाला बांद्राला त्रास देईल, आहे की नाही? आणि तुमच्या आमच्या सरकारचा घालागोळ्या त्यांना मदत आले, आहे की नाही? हे अविचार आहेत. मग नंतर त्या पोलिसांनी काही माकडं हल्ले नाही. आम्ही तिथे उभे होतो. पंढरपूरच्या मंदिराच्या अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज सुद्धा माझ्या सोबतच होते. अनेक आम्ही असे बुवा मंडळी होती, काही आम्ही होतो, सर्व असे उभे होते. गाड्या आल्या. गाड्यानंतर बांद्र बरोबर बाजूला गेले झाले.
कारण योगीने सांगितलं की बांद्राला सुद्धा अक्कल असते असं काही नाही. बांद्राचीच अक्कल पुढे माणसं बनले बांद्राचे म्हणतात, हे की नाही. असा इतिहास तुम्हाला शिकवला गेला. बांद्राचे कधी माणसं बनत नसतात, लक्षात घ्या. गहू पेरल्यानंतर हरभरे उगवत नसतात. पण चुकीचा इतिहास तुम्हाला, भूगोल इतिहास आम्हाला शिकवलेला आहे. आता नवीन युगाचा आरंभ झालेला आहे. राम ललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राष्ट्राच्या नवीन राष्ट्राचा उद्गम झालेला आहे. आणि म्हणून नवीन राष्ट्राचा आणि नवीन राष्ट्राच्या विचाराचा सन्मान करा. अशा लोकांचा सन्मान करा जे राष्ट्रासाठी, धर्मासाठी, समाजासाठी आपलं जीवन ज्यांनी झोकलेलं आहे, आपल्या जीवनाचा उत्सर्ग म्हणजे त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, अशा लोकांची किंमत करा. आणि भविष्यात अशाच लोकांची या राष्ट्राला आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. नाहीतर राष्ट्रात कठीण काम झालं होतं. तुम्हाला आम्हाला अनुभव आहे. आमच्या गाड्या चालल्यानं साहेब 5 वर्षापूर्वी, हे 10 वर्षापूर्वी आम्हाला सुद्धा ठराविक लोकांच्या शिव्या खायला लागायच्या. चालला साधू, चालला असा, चालला तसा, काय नाही. आता तोंड बंद आहेत, कुठूनही आम्ही गाडी नेऊ शकतो. आम्हाला कोणी बोलायची हिंमत नाही. एका माणसानं राष्ट्रामध्ये एवढा दरारा उभा केला, त्याला अनेक समर्थ लोक साथ देणारे आहेत. आणि सदैव अशा लोकांना साथ द्या, एवढंच मला म्हणायचंय तुम्हाला. झालेली सेवा पुनः एकदा वाळके परिवारांना, संदीप असेल, संदीपचा संपूर्ण परिवार असेल, त्यांना पुनः एकदा आशीर्वाद देतो. आणि माझ्या झालेल्या सेवेला पूर्णविराम देत असताना, कारण मी अयोध्येला गेल्यामुळे माझा आवाज 5-6 दिवसापूर्वी खराब झाला होता, आज बरा आहे. परंतु मी ही पत्रिका वाचली, माझं टेन्शनच गेलं. आमचे उद्धव बापू असतील, कैलास महाराज असतील, आहे की नाही, आणि आमचे त्या ठिकाणी भरत महाराज असतील, हे आमचं छोटंसं लेकरू खूप छान वाजवलं, त्यानं सुद्धा खूप आनंद वाटला. आणि हे संपूर्ण आमचे हरिभक्तपरायण मस्के महाराज यांनी सुद्धा स्वतः येऊन या कार्यक्रमाचं सर्व संचालन, मार्गदर्शन केलं, अतिउत्तम मार्गदर्शन केलं. म्हणून आमच्या रोहिदास महाराजांना सुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो. आणि पाठीमागची आमची सर्व टाळकरी मंडळी, तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. आणि झालेल्या सेवेला महारुद्र हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय कोणीही जागा सोडू नका, फक्त 2 मिनिट. बाबांनी एवढं दूर येऊन, एवढी तब्येत दुरुस्त नसताना सुद्धा 2-2.5 तास सेवा केली. फक्त 2 मिनिटासाठी आरती. आपल्या गंगाखेड विधानसभेचे आमदार साहेब आरतीसाठी थांबले. कोणी जागा सोडू नका. बोलिले कुरे वेडेवा झाले समाधान तुमचे देखिले चरण. आता उठा विषय मनाईत नाही नारायण पदे ते सापडले. आता उठा विषय मनाईत नाही भोगलेला निवारेला. आता उठा विषय मनाईत नरुणी आरती चक्रपाणे वाळते. नवसधन्य काळात बाबा सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. आज पुरले नवसधन्य काळात वसंत जवळी. आज पुरले नवसधन्य काळात दिवस. प्रेमास प्रेमारती गोविंदाचे वाळते. धन्य धन्य जो लोक्षणा नित्य करते अवलोकना. मुग्धाव वाळते परमानंदा. धन्य धन्य सुलोक्षणा नित्य करते अवलोकना. मने के सेवाचे तुझे राहिलो तटस्थ. धन्य धन्य सुलोक्षणा नित्य करते अवलोकना. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. मनोविद्रामा
माझा आरती दान राजा लोकले ज्ञान जागी इंद्रायणात कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञान आरती दान राजा महाकैवल्य देशा शहीद जान संत मनोवेदला माझा आरती दान राजा प्रगट गोविंद बोले विश्वनाथे रामनाथ पायी मस्तक ठेवले आरती दान राजा महाकैवल्य देशा शहीद जान संत मनोवेदला माझा आरती दान राजा अष्टरामा स्वामी सद्गुरु धामा सत्तान पाय रामा अष्टरामा जगवे सागर मागान भारे दशत गोबाचे भंग रक्षे अष्टरामा स्वामी सद्गुरु धामा पाय रामा अष्टरामा तुकदा तुलने से ब्रह्मत का स्याले मुझराम चरणी मत डोले अष्टरामा स्वामी सद्गुरु धामा सदानंद पाय रामा अष्टरामा अरे रागरमणच्या गरुडान पाय नरपती प्रेमे आले हळहळीन म्हणे नामा ही स्वामी माझ्या जन्मजन्मी दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे संग सर्व काळा खंड प्रेमाचा कलोल मंडळचा वार करी चंद्रभागे स्नान तुका मागे मंडळचा वार करी हो ऐका आता आवाज स्पष्ट द्या फक्त भव्य दिव्य सोहळ्यानिमित्ताने टाळकरी मंडळी खाली बसा काय नाही ज्ञानदेव तुकाराम 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 ऐका आता भव्य दिव्य असा हा आमच्या संदीप भाऊने मारुद्र महाभिषेक इच्छापूर्ती सोहळा नगर भोजनाचा सोहळा आज संपन्न केला. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व क्षेत्रातील मंडळींचे या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि विशेष जसं बाबा पूजनीय आहेत तसं आपले आमदार साहेब माननीय आहेत आणि म्हणून आमदार साहेब 2 मिनिटं बोलतील. त्यांचे या परिवारावर असणारे हे सर्व ऋणानुबंध आणि त्यानिमित्ताने 2 मिनिटात आपलं मनोगत आपल्या विधानसभेचे लोकप्रिय जसं महाराजांनी सांगितलं देशामध्ये मोदी साहेब तसं आमच्या विधानसभेमध्ये आमचे गुट्टे साहेब आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो 2 मिनिटासाठी कोणी उठू नका. ही शानी मंडळी आहेत. 2च मिनिट. हो बसा बसा बसा. हा बसले ऐकता. बोला बोला. सर्व लोक शांततेनं ऐकून घ्या. एक मिनिट समोरचे माणसं खाली बसा. महारुद्र अभिषेक आणि रोटाचा कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित जो केला तो बालासाहेब विनायकराव वाळके, श्री यशवंतराव बालासाहेब वाळके आणि संदीप वाळके आणि त्यांचा पूर्ण सर्व परिवार खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. आणि अशा कार्यक्रमाला आपणाला ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा दिली आचार्य स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज, श्री गुरुदेव आश्रम पळसखेड बुलढाणा, अति सुंदर असं कीर्तन आपणाला ऐकायला मिळालं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरंच म्हणजे उद्धव महाराज असतील, भरत महाराज पठाडे ज्यांनी मृदंगाचा जो मी बघितलं त्यांच्यामध्ये जी कला खरंच कला आहे आणि ते जे मन लावून जेवढं ते वाजवतात आणि आनंद घेतात आणि आनंद देतात त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच भागवत महाराज आणि कैलास महाराज पवार आणि रोहन महाराज भिशे आणि आजकाल आपले कमी वयामध्येच पण अति सुंदर सेवा सगळ्या आपल्या मतदारसंघामध्येच नाही तर आंध्रापर्यंत करत असलेले आमचे माझं म्हणजे स्वतःचं प्रेम त्यांच्यावर खूप आहे असे मस्के महाराज. आणि खरंच मी बघतोय, मी त्यांना फॉलो पण करतोय आणि माझ्यावर म्हणजे पूर्ण त्यांचे जे कुठं कीर्तन असतील कार्यक्रम असतील मी त्यांना स्वतःहून फॉलो करत असतो. आणि खूप अति एक आपल्या उत्साही असा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नेतृत्व आपल्या सर्वांना मिळालेलं आहे असे महाराज मस्के महाराज आहेत. आणि आता
बराच म्हणजे आता इथं मंडळी विविध पक्षातली इथं मंडळी आहे, राजकारणी मंडळी आहे, त्या सर्वांचे नावं काही मी घेणार नाही. आणि इथं सर्वच माझ्या माता बहिणी पण खूप संख्येनं आहेत, माझे शेतकरी बांधव आहेत, माझे तरुण मित्र आहेत. या सर्वांचं इथं आभार व्यक्त करतोय आपल्या म्हणजे वाळके परिवाराच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि आता सर्वांनाच मला वाटतं जेवणाच्या भुकावर लागल्यात असतील, सर्वांनी म्हणजे जेवण करून सर्वांनी जावं अशी वाळके परिवाराच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.